नमस्कार. परिस फाउंडेशनच्या या विशेष विश्लेषणात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा भन्नाट विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजचा आयुष्याशी आणि आपल्या भुकेशी थेट जोडलेला आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की मॅकडॉनल्ड्स, मॅगी, बर्गर किंग किंवा अगदी आपलं झोमॅटो या सगळ्या मोठ्या फूड ब्रँड्सचे लोगो नेहमी लाल आणि पिवळ्या रंगांचेच का असतात? म्हणजे निळे, जांभळे किंवा करडे का नसतात? नाही, हा अजिबात योगायोग नाहीये. उलट हा एक विचारपूर्वक केलेला मानसशास्त्रीय खेळ आहे. खरं सांगायचं तर हा आपल्या भुकेवर आणि पर्यायाने आपल्या खिशावर टाकलेला एक हुशार सायकोलॉजिकल दरोडा आहे असं म्हटलं तरी चालेल. तर मग यामागे नक्की दडलंय काय? ही एक खूपच प्रसिद्ध मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे जिला केचप आणि मस्टर्ड थिअरी असं म्हणतात. ही थिअरी सांगते की जेव्हा लाल आणि पिवळा रंग एकत्र येतो तेव्हा तो आपल्या मेंदूमध्ये भूक आणि उत्साह वाढवण्याचं काम करतो. म्हणजे बघा, डोळ्यांनी हे रंग पाहिले की मेंदू थेट आपल्या पचनसंस्थेला मेसेज पाठवतो, आपल्या लाळ ग्रंथी ॲक्टिवेट होतात आणि तोंडाला अक्षरशः पाणी सुटायला लागतं. पण हे दोनच रंग आपल्या मेंदूवर नक्की असं काय काम करतात की ज्यामुळे आपल्याला एकदम भूक लागते? यातला जो लाल रंग आहे ना, तो एका ट्रिगरसारखं काम करतो. तो आपलं लक्ष पटकन वेधून घेतो, हृदयाचे ठोके थोडे वाढवतो आणि एक प्रकारची घाई की म्हणजे अर्जन्सी निर्माण करतो. जणू काही तो रंग आपल्याला सांगतोय, अरे थांब, इथेच थांब आणि आत्ताच खा. आणि मग येतो पिवळा रंग. हा रंग म्हणजे आनंद आणि आराम. तो एक उबदार, कम्फर्टेबल फिलिंग देतो, ज्यामुळे आपण अगदी रिलॅक्स होतो. आणि जेव्हा हे दोन्ही रंग एकत्र येतात तेव्हा आपल्या मेंदूला एक जबरदस्त एकत्रित सिग्नल मिळतो. इथे थांब, मस्त पोटभर खा आणि मजा कर. अच्छा, म्हणजे कुठलेही भडक रंग बघितले की भूक लागते का? की काही रंग याच्या अगदी उलटं काम पण करतात? या प्रश्नाचं उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे. खरं तर काही रंग याचे एकदम विरुद्ध काम करतात. आणि त्यातलाच एक रंग आहे निळा. याला तर चक्क भूक मारणारा रंग म्हणजेच ॲपेटाईट सप्रेसंट असं म्हणतात. आता यामागे एक शास्त्रीय कारण आहे. जरा विचार करा, आपल्या निसर्गात निळ्या रंगाचे खाण्याचे पदार्थ कितीसे आहेत? ब्लूबेरी सोडली तर जवळजवळ काहीच नाही. त्यामुळे हजारो वर्षांपासून आपल्या मेंदूने निळ्या रंगाचा संबंध अन्नाशी जोडलेलाच नाही. म्हणूनच तर जे लोक डाएट करतात ना, त्यांना अनेकदा निळ्या रंगाच्या प्लेटमध्ये जेवायला सांगतात. बरं, आता आपल्याला हे सगळं रंगांचं विज्ञान कळलंय. मग ह्या माहितीचा वापर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कसा करू शकतो? ह्या रंगांच्या खेळापासून आपण सावध कसं राहायचं? यासाठी दोन सोप्या गोष्टी लक्षात ठेवता येतील. पहिली म्हणजे हा खेळ ओळखून घ्या. पुढच्या वेळी जेव्हा लाल पिवळा लोगो बघून अचानक काहीतरी खाण्याची इच्छा होईल तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की ही खरी भूक नाहीये, तर आपला मेंदू फक्त त्या रंगांना प्रतिसाद देतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरातही ह्या कलर सायकोलॉजीचा वापर करू शकतो. जसं की डायनिंग एरियामध्ये लाल किंवा केशरी रंगाचा वापर केला तर जेवणाची इच्छा वाढते. पण जर तुम्हाला डाएट कंट्रोल करायचं असेल तर किचनमध्ये निळा किंवा हिरव्यासारखे शांत रंग वापरा. फरक नक्की जाणवेल. म्हणूनच पुढच्या वेळेस रस्त्यावर लाल पिवळा लोगो दिसला की जरा सांभाळून, नाहीतर तुमचा चीट डे फिक्स आहे म्हणून समजा. तर असे आहेत हे रंगांचे मनाचे खेळ, जे कळत नकळत आपल्या निर्णयांवर किती मोठा परिणाम करतात. हे विश्लेषण होतं डॉक्टर अजित पाटील यांचं. ते एक मानसतज्ञ आहेत. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही त्यांना 9850856388 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. परिस फाउंडेशनतर्फे धन्यवाद. मनाचे खेळ. परिस फाउंडेशन.